निवडणूक आयोग, महत्त्वाचे आयोग, याचं कॉन्स्टिट्यूशन आहे ना, कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. महत्त्वाचे निवडणूक आयोग बस काय. ठीक आहे. भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? 25 जनवरी 25 जनवरी 1950. 25 जनवरी 1950. एच जे गानिया 124 में एच जे गानिया 125. सूर्यकांत अभी है जो कि 53वें भारतीय ने. 50वें कौन था? 50वें डी वाई चंद्रचूड. 50वें डी वाई चंद्रचूड थे भाई. 50 से हमारे डी वाई चंद्रचूड साहब. 25 जनवरी 1950 भारतीय निवडणूक आयोग. 25 जनवरी 1950 राष्ट्रीय मतदार दिवस. 25 जनवरी 324 में कलम 324. अबे निवडणूक आयोग, अबे निवडणूक आयोग की बात चल रही थी यहाँ पे. अबे निवडणूक आयोग चल रही है भाई. मैं सुप्रीम कोर्ट लेके चले गया. भारतीय निवडणूक आयोग 25 जनवरी 1950. निवडणूक आयोग 25 जनवरी 324. भारत के पहले मुख्य न्यायाधीश सुकुमार सेन. अभी जो है वो है, क्या नाम है इसका, अरे दिखा राजीव राजीव है ना, राजीव कुमार नहीं है वो है ना, देख लेंगे. खालीलपैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले नाही? राजीव महर्षी राजीव महर्षी नहीं थे. सुशील चंद्रा थे. वी एस संपत थे. रमा देवी भी थी. राजीव महर्षी थे नहीं. राजीव महर्षी यांनी मुख्य निवडणूक म्हणून काम पाहिलेले नाही. ते माजी गृहसचिव व भारताचे 13वे नियंत्रक व महालेखा परीक्षक होते. वी एस रमाबाई भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त झाले होते. निवडणूक आयुक्त निवडणूक आयोग वी एस रमादेवी. आर्टिकल 315 भारतीय राज्यघटनेतील कलम 315 खालील गोष्टी संबंधित आहे. अबे भाई राज्य निवडणूक आयोगाची स्थापना. राज्य 315 है. ये यूपीएससी के बारे में, यूपीएससी स्टेट पीसीएस राज्य लोक सेवा आयोगाची स्थापना है. राज्य लोक सेवा आयोग 312 में वो है ये 300 वो है ना 326 325 326 की बात चल रही है. राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग कलम 315 अनुसार अध्यक्ष नेमणूक राज्यपालामार्फत. पदावधी 6 वर्ष किंवा 62 वर्ष. संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक राष्ट्रपती करतात. खालीलपैकी कोणती संस्था ही घटनात्मक संस्था नाही? घटनात्मक संस्था नाही. राज्य निवडणूक आयोग है. योजना आयोगच नहीं है. योजना आयोग तो खत्म हो गया. अभी नीति आयोग हो गया, वो भी नहीं है. केंद्रीय लोकसेवा आयोग, वित्त आयोग बरोबर है. तो स्वास्थ्य की बात चल रही. कलम 324 भारतीय निवडणूक आयोग. कलम 315 राज्य लोकसेवा आयोग. कलम 280 वित्त आयोग. योजना आयोग घटनाबाह्य आहे. याच्या घटनेत कुठे उल्लेख नाही. 1 जानेवारी 2015 पासून ही योजना आयोग बरखास्त करून नीति आयोग बनवले. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त. एच जे गानिया. निवडणूक आयोग की बात चल रही भाई. सुकुमार सेन की बात चल रही यहाँ पे. टी.एन. सेशन तो एकदम खतरनाक इंसान थे रे भाई. टी.एन. सेशन से कोई कॉम्प्रोमाइज़ नहीं कर सकता. टी.एन. सेशन साहब से, समझ रहा. टी.एन. सेशन साहब से तो कोई बात ही नहीं कर सकता. अरे टी.एन. सेशन साहब. राज्यघटनेचे कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला संसद, राज्य, विधिमंडळ, भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणूक संदर्भात अधिकार आहे. निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्तांशी संबंधित रचना आहे. निवडणूक आयोग संसद सदस्यांचे कार्यकाल 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत असते. 25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे. पहिल्या महिला निवडणूक आयुक्त व्ही एस रमादेवी. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? सध्या भारताचे वो है ज्ञानेश कुमार आहे. आता ज्ञानेश कुमार आय एस दर्जाचे अधिकारी असतात. राष्ट्रीय मतदार दिवस 25 जनवरी 1950 को राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. म्हणून पहिले सुकुमार सेन होते. भारतातील व्ही एस रमादेवी आहे. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी केली. हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय निवडणूक आयोगाचे सचिवालय नवी दिल्ली येथे आहे. राष्ट्रीय मतदार दिनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये 1 जुलै रोजी राज्य मतदार दिवस साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. 1 जुलै है ना, 1 जुलै रोजी मतदार. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयोग कोण आहे? ज्ञानेश कुमार है. राजीव 25वें कौन थे? राजीव कुमार. अभी ज्ञानेश कुमार है. 28वें है. और दिनेश वाघमारे महाराष्ट्र. दिनेश वाघमारे ये महाराष्ट्र के रे भाई.
दिनेश वाघमारे हे महाराष्ट्र के आहे. घटनेच्या कलम 324 नुसार मुख्य निवडणूक आयोग आणि इतर निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाईल. एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्त अशी निवडणूक आयोगाची रचना असते. सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असते? नरेंद्र मोदी पंतप्रधान असते. भारताचे पंतप्रधान नीती आयोगाचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात. 1950 मध्ये स्थापना करण्यात आलेल्या नियोजन आयोगाची जागा 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची घेतली. नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया खालीलपैकी कोण समिती निवडणूक सुधारणांविषयी स्थापन केलेलं नाही? LM सिंघवी तो भाई उसके लिए था ना. LM सिंघवी उसके लिए थे. पंचायत राज समिति होती ना, ये था तारकुंडे समिति, गोस्वामी समिति, इंदिरा गुप्ता समिति, ये थोड़ी LM सिंघवी तो उसके रिलेटेड थी ना. पंचायत राज समिती पंचायत राज संस्थांना घटनात्मक मान्यता व संरक्षण देण्याचे यावे यासाठी 1986 मध्ये राजीव गांधी सरकारने ही समिती स्थापन केली होती. लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांती चळवळीची 1974 मध्ये तारकुंडे समिती नियुक्ती केली. निवडणुकांसाठी राज्यांकडून निधी या संदर्भातील इंद्रजित गुप्ता ही समिती नेमली. सध्याच्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? परिसीमन आयोग कोण आहे? रंजना देसाई. न्यायमूर्ती रंजना देसाई. ठीक आहे. 8th पे कमिशनर आणि परिसीमन आयोगाचे अध्यक्ष रंजना देसाई. 8th पे कमिशन आणि परिसीमन आयोगाचे अध्यक्ष रंजना देसाई. 8th पे कमिशन आणि परिसीमन आयोगाचे अध्यक्ष रंजना देसाई आहे. 1952 मध्ये परिसीमन आयोगाची स्थापना केली. आतापर्यंत 4 वेळा अशा आयोगाची स्थापना केलेली आहे. कार्य विधानसभा, लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना करणे, क्षेत्र बदलणे, अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आजी किंवा माजी. दर 10 वर्षांनी नव्या आयोगाची स्थापना करण्याची तरतूद आहे. अनुसूचित जाती जमाती कमी प्रतिनिधित्व असल्याने हा आयोग योग्य त्या शिफारशी करतो. खालीलपैकी कोणत्या आयोगास घटनात्मक आयोगाचा दर्जा नाही आहे? चल विचारून घेऊ. केंद्रीय लोकसेवा आयोग, भारतीय निवडणूक आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग गिननी आहे. 1993 की बात चल रही. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन ही भारतातील मानवाधिकार संरक्षण कायद्यातील स्थापना केलेली एक वैधानिक संस्था आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन ही स्थापना 12 ऑक्टोबर 1993 रोजी मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 च्या कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे, ज्यात नंतर 2006 मध्ये मानवी हक्क संरक्षण कायद्याद्वारे सुधारणा करण्यात आली. भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलम? भारतीय निवडणूक आयोग 325, 324, 325, 326 की बात चल रही. 329 तक रहते. 324 की बात चल रही. देशात विविध मुक्त व न्याय निवडणूक घेण्याची घटनेची निवडणूक आयोग या स्वतंत्र कायमस्वरूपी आयोगाची स्थापनेची तरतूद कलम 324 मध्ये केली आहे. निवडणूक आयोग हा एक अखिल भारतीय आयोग आहे, कारण तो केंद्र व राज्य शासनासाठी सामायिकरित्या कार्य करतो. मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे कर. संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगांची स्थापना घटनेच्या कोणत्या? 315 में बात की गई है. भारतात केंद्र स्तरावर संघ लोकसेवा आयोग तर राज्य स्तरावर राज्य लोकसेवा आयोग यांची स्थापना करण्याची तरतूद संघटनेत केलेली आहे. त्यामुळे या आयोगांना स्वतंत्र घटनात्मक दर्जा आहे. हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. घटनेच्या भाग 14 कलम 315 323 दरम्यान संघ तसेच राज्य लोकसेवा आयोगाबद्दल तरतुदी दिलेल्या आहेत. त्यामध्ये या आयोगाची रचना, सदस्यांची नेमणूक, पदावरून दूर करणे बरोबर त्यांचे स्वतंत्र अधिकार व कार्य इत्यादींचे समावेश करणे. मत द्यावयाचे नसेल तर नोटा दाबतो. नन ऑफ दी अबाव. मत द्यावयाचे नसेल तर खालीलपैकी कोणता पर्याय दाबतो? नन ऑफ दी अबाव. मत द्यायचे असेल तर नन ऑफ दी अबाव हा पर्याय दाबतो. नोटा नन ऑफ दी अबाव हा पर्याय 2013 पासून चालू आहे. जेव्हा मतदाराला कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नसते तेव्हा नोटा हा पर्यंत उपलब्ध असतो. जर नोटाला सर्वाधिक मते मिळाले तर त्या ठिकाणी पुन्हा मतदान होत नाही. भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद? निवडणूक आयोग 315. निवडणूक आयोगाचे कलम 324 आहे. संयुक्त लोकसेवा आयोगाचे कलम 315 आहे. पर्यायात कुठेही कलम 324 दिलेले नाही, म्हणून असे प्रश्न रद्द होतात. तेच राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करते? राज्य लोकसेवा राज्यपाल. 6 वर्ष कार्यकाळ असतो यांचा. राज्य लोकसेवा आयोग उदाहरण MPSC अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक राज्यपाल करतो. ही नेमणूक राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने करतो. कलम 315 नियुक्ती राज्यपाल, राजीनामा राज्यपाल, बढती राष्ट्रपती. कालावधी 6 वर्ष किंवा 62 वर्ष. शपथ राज्यपाल. कार्य राज्यसेवेतील विविध परीक्षा घेणे. भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना 1993 नुसार केलेली आहे. 1993 मानवी हक्क संरक्षण कायदे 1993 साली महाराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केली. 1993 12 ऑक्टोबर. नेमणूक राष्ट्रपती. राष्ट्रपती मुख्यालय दिल्लीमध्ये. पहिले अध्यक्ष रंगनाथ मिश्रा, सध्याचे अध्यक्ष
सध्याच्या अरुण मिश्रा रचना अध्यक्षपद 5 सदस्य. जागतिक मानवी हक्क 10 डिसेंबर. व्ही राम सुब्रमण्यम आहे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन. व्ही राम सुब्रमण्यम नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन. व्ही राम सुब्रमण्यम. केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना असतो. केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती पंतप्रधान सल्ल्याने तशी नेमणूक करतात. कलम 324. मग स्टेटमध्ये 243K व 243ZA 243K and 243ZA में दिया गया. स्थापना वर्ष 1950 1994. नेमणूक राष्ट्रपती पीएमच्या सल्ल्यावर, राज्यपाल सीएमच्या सल्ल्यावर. शपथ राष्ट्रपती, राज्यपाल राजीनामा राष्ट्रपती, राज्यपाल. निवडणुका राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, विधिमंडळ. हे कोणतं करते? नगरपालिका, मनपा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, समिती, जिल्हा परिषद. जिल्हा परिषद सुद्धा होतात. सध्या आयुक्त कोण आहे? अबे आपण देखे थे ना, हटा दे. जिल्हा प्रशासन. ग्रामसेवाची नेमणूक कोण करते? ग्रामसेवकाची नेमणूक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जो जिल्हा परिषद CEO रहता है. ग्रामसेवकाची नेमणूक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी. ग्रामसेवकाची नेमणूक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी. ग्रामसेवकाची नेमणूक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी. ग्रामसेवक ग्रामसेवकला ग्रामविकास अधिकारी म्हणतात. निवड जिल्हा निवड समिती. निवड कोण करते? जिल्हा निवड मंडळ. नेमणूक CEO. नेमणूक विचारला आहे ना आता. नेमणूक पावर. निवड कोण करते? ग्रामसेवक. ग्रामसेवक की निवड. जिल्हा परिषद निवडणूक होते. नेमणूक ZP के CEO करते. वेतन जिल्हा निधीतून दिले जाते. जिल्हा निधीतून वेतन दिले जाते. तो ग्रामपंचायतीचा नोकर असून चिटणीस असतो. तसेच प्रशासकीय प्रमुख असतो. तलाठीला ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे अधिकारी. कार्य गाव पातळीवरील महसूल अधिकारी ग्रामपंचायत सचिव असते. नेमणूक जिल्हाधिकारी करतात. तलाठीची नेमणूक जिल्हाधिकारी करतात किंवा जिल्हाधिकारी उभी आहेत ना, टॅक्स कलेक्शन करतात. ग्रामपंचायत जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी. नियंत्रण तहसीलदार गट विकास अधिकारी. या नियंत्रण इसको BDO रखता है. यहाँ तहसीलदार, इसका तो ठीक है, समझ में आता है. या जिल्हाधिकारी है. डिस्ट्रिक्ट कलेक्टर है. तहसीलदार आता. तलाठी आता. बस इथं आता. जिल्हा निधीतून ग्राम महसूल अधिकारी. नामकरण ग्राम महसूल ग्रामपंचायत अधिकारी म्हणतात त्याला. याला गट विकास अधिकारी. निवडणूक वही करते. ग्रामपंचायत सचिव असतो. जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी. जिल्हाधिकारी का मुख्य कार्यकारी अधिकारी यानी गट विकास अधिकारी. BDO ध्यान में रखता है इसको. BDO के अंडर में काम करता है. BDO के अंडर में करता. पोलीस पाटील प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या खात्यात चालतात? पोलीस पाटील गृहमंत्रालय. मोस्ट MP 1967चा कायदा. पोलीस पाटलाची नियुक्ती महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1961 रोजीनुसार केली जाते. वयाची अट किमान 25, कमाल 45. 10वी उत्तीर्ण. निवड प्रांत अधिकारी. निवड आणि बडतर्फी प्रांत अधिकारी करतो. नियंत्रण पोलीस निरीक्षक व तहसीलदार. निवृत्ती 60 वर्ष. कार्य गावातील कायदा सुव्यवस्था करणे. वेतन 15,000. याच्यात कोतवाल काम करतो. याच्या नीचे कोतवाल काम करतं. पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो? महसूल विभाग. पोलीस पाटलांची नेमणूक महसूल विभाग. नेमणूक कोण करते? महसूल विभाग. करते. पोलीस पाटलाची नेमणूक महसूल विभाग करते. पण कार्य कोणत्या प्रशासनाच्या अंतर्गत करते? तो करते पोलीसच्या अंतर्गत. पोलीस पाटील. निवड प्रांत अधिकारी. निवड कोणतं करते? प्रांत अधिकारी. पोलीस निरीक्षक व तहसीलदार. बडतर्फी प्रांत अधिकारी. जिल्हा परिषद सचिव. जिल्हा परिषद सचिव कोणतं? मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषद सचिव कोण असते? जिल्हा परिषद सचिव. तेवढं काम. जिल्हा परिषद सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेचा सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषद सचिव कोण असते? मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषद सचिव उपमुख्य 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 कार्यकारी अधिकारी. उपमुख्य कार्यकारी अधिकारी. निवड MPSC. नेमणूक राज्य शासन संस्थान सचिव. जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी. पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी. आणि ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत अधिकारी.
मग पंचायत समिती गटविकास अधिकारी, आता पंचायत समिती गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्य अधिकारी, नगरपालिकामध्ये मुख्य अधिकारी, जिल्हा परिषद स्थायी समितीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद स्थायी समिती, हे जिल्हा परिषद सचिव व जिल्हा परिषद स्थायी समितीमध्ये उपमुख्य कार्यकारी, नगरपालिकामध्ये मुख्य अधिकारी, नगर परिषदेचे प्रशासन मुख्य अधिकारी चालवतात. नगर परिषदचे जेवढे प्रशासन आहे मुख्य अधिकारी चालवतात. मुख्य अधिकारी, नगर परिषद मुख्य अधिकारी, नगर परिषद मुख्य अधिकारी, नगरपालिका नगरपंचायतीचे प्रशासकीय प्रमुख निवड MPSC, नगरपालिका नगरपंचायत प्रशासकीय प्रमुख राहते मुख्य अधिकारी. राज्य सरकार प्रशासकीय नियंत्रण योजनांची अंमलबजावणी, अर्थसंकल्प तयार करणे. भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली? मद्रास, चेन्नई. 1688 और 1888 में मुंबई में, 1888 मुंबई में, 1688 मध्ये मद्रास, चेन्नई. भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास 1688, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई 1880, महाराष्ट्रातील लोकसंख्येने सर्वात मोठी मनपा मुंबई, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी मनपा मुंबई. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका जालना, सध्या महाराष्ट्रात 29 महानगरपालिका जालना आहे. महाराष्ट्र महानगरपालिकेचे कार्यकारी प्रमुख महापौर असतात. महानगरपालिका प्रशासकीय प्रमुख मनपा आयुक्त असतात. महानगरपालिका आयुक्त हे ग्रामपंचायती सचिव असतात. हे ग्रामपंचायत सचिव कोण असतात? ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे सचिव असतात. ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे सचिव असतात. ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी, निवड जिल्हा निवड समिती, नेमणूक जिल्हा परिषद CEO, निवड जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, नियंत्रण BDO, नियंत्रण कोण ठेवते? BDO. ग्रामसेवक ग्रामपंचायत ग्रामसभा आपत्कालीन समितीचा सचिव असतो. ग्रामसेवक पदाचे नामकरण नुकतेच ग्रामपंचायत अधिकारी असे केले आहे. ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करते? जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी. मोस्ट टाइम पोलीस पाटलाची नेमणूक जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी पोलीस पाटलाची नेमणूक करते. पोलीस पाटील. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. राज्य सरकार जिल्हाधिकारी व त्यांनी अधिकार प्रदान केलेल्या उपजिल्हाधिकारी किंवा प्रांतीय अधिकाऱ्यांमार्फत पोलीस पाटलाची नेमणूक केली जाते. प्रश्न चुकीच्या पद्धतीने आला आहे, अशा वेळी विद्यार्थ्यांना पर्याय कमी करून उत्तराकडे पोहोचावे. बरोबर वय तो बोलू. गावातील पीक पाहणी तलाठी करते. गावातील पीक पाहणी कोण करते? तलाठी करते. गावातील पीक पाहणी तलाठी करते. तलाठी. ग्राम महसूल अधिकारी कार्य. गाव पातळीवरील कुटुंब नियोजन कार्यक्रम यशस्वी करणे. पीक पाहण्याची नोंद ठेवणे. गावाचा महसूल गोळा करणे. गाव पातळीवर शेतजमिनीचा आकार ठरवणे. जमीनधारकांना नोंद ठेवणे. तहसीलदाराने निश्चित केलेली पिकांची अनावरे आणेवारी लावणे. कौटुंबिक शिधापत्रिका वितरित करणे. निवडणुकीसंदर्भातील कामे पार पाडणे. तलाठ्यांना मदत करण्यास गाव पातळीवर कोतवाल असतात. नागपूर जिल्ह्यामध्ये येथे कटक मंडळ कॅन्टोन्मेंट आहे. कामठीमध्ये कॅन्टोन्मेंट आहे. कटक मंडळावर संरक्षण मंत्रालयाचे नियंत्रण असते. महाराष्ट्रातील कटक मंडळे एकूण 7 कटक मंडळे आहेत. देहू रोड पुणे, खडकी पुणे, देहू रोड पुणे, खडकी पुणे, देहू रोड पुणे, खडकी पुणे, पुणे छावणी परिषद, देवळाली नाशिक, कामठी नागपूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी महाराज. पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? राजस्थान आहे. नागौर जिल्हा. बलवंतराय मेहता समितीच्या 1957 शिफारशीनुसार देशात पंचायत राजची सुरुवात झाली. ऑक्टोबर 2, 1950 पंचायत राज स्वीकारणारे राजस्थान देशातील पहिले राज्य ठरले. दुसरे आंध्र प्रदेश, तिसरे आसाम, 9वे महाराष्ट्र. 1 मे 1962. वसंतराव नाईक. पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख कोणते? पंचायत समिती BDO. गटविकास अधिकारी BDO कार्य. पंचायत समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी, विकास कामे व योजनांची अंमलबजावणी, कनिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शक करणे व त्यांच्या रजा मंजूर करणे. पंचायत समिती व जिल्हा परिषद त्यातील दुवा असतो. तर गावाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी जबाबदारी कोणाची? गावाचा विकास ग्रामसेवक. 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 ग्रामपंचायत अधिकारी. ग्रामसेवक ग्रामपंचायतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करतो. तलाठी. ग्राम महसूल अधिकारी काव पातळीवरील महसूल विषयक कार्य पार पाडतो. ग्रामपंचायतीचा सर्वसाधारण कार्यकाळ किती वर्ष असतो? 5 वर्ष. ग्रामपंचायत 5 वर्ष. ग्रामपंचायत सर्वसाधारण कार्यकाल 5 वर्ष असतो. राज्य शासन अपवादात्मक परिस्थितीत हा कार्यकाल 1 किंवा सर्व ग्रामपंचायतीबाबत कमी अधिक करू शकते. हा वाढीव कालावधी 5.5 वर्षांपेक्षा अधिक असू शकत नाही. हा वाढीव कालावधी 5.5 वर्षांपेक्षा अधिक. पेसा
पैसा कायदा कशाशी संबंध आहे? पंचायत राज. पैसा म्हणजे प्रोव्हिजन ऑफ पंचायत एक्सटेन्शन टू दी शेड्यूल एरिया ॲक्ट 1996. पैसा ॲक्ट पंचायत. प्रोव्हिजन ऑफ पंचायत एक्सटेन्शन टू दी शेड्यूल एरिया ॲक्ट 1996. प्रोव्हिजन ऑफ पंचायत एक्सटेन्शन टू दी शेड्यूल एरिया 1996 किया है. पंचायत तरतूद अनुसूचित क्षेत्रांना विकास कायदा 1996. आदिवासींच्या हक्कांसाठी हा कायदा संसदेने संमत केला. याला पैसा कायदा म्हणतात. हा भारताच्या अनुसूचित क्षेत्रांत राहणाऱ्या लोकांसाठी पारंपरिक ग्रामसभांद्वारे स्वशासन सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने लागू केलेला कायदा आहे. महाराष्ट्रात एकूण 13 जिल्ह्यांत पैसा कायदा लागू आहे. बापरे. महाराष्ट्रात पंचायत राज कधी स्वीकारण्यात आला? 1 मे 1962. 1 मे 1962. वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार 1961 मध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा 1960 मंजूर करण्यात आला. 1 मे 1962 रोजी पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र 9वे राज्य ठरले. पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? महात्मा गांधी. पंडित नेहरू पंचायत राज नाव सुचवले. महात्मा गांधी पंचायत राज नाव सुचवले. राजीव गांधी नव्या पंचायत राजाची संकल्पना. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन बोलते. ग्रामसभा आयोजित करण्याचे काम कोण करते? ग्रामसभा आयोजित करण्याचे काम ग्रामपंचायत सचिव. ग्रामसभा आयोजित करना है, उसका अध्यक्ष तो सरपंच रहता ना, ग्रामसभा कलम 243 अनुसार घटनात्मक दर्जा. सरपंचाच्या सल्ल्यानुसार ग्रामपंचायतीचे सचिव म्हणजे ग्रामसेवक. पंचायत अधिकारी आयोजित करतात. अध्यक्ष सरपंच असतो, बरोबर आहे. सचिव ग्रामसेवक. वर्षातून किमान 4 वेळा ग्रामसभा घ्यावी लागते. पंचायत राज ग्रामपंचायत क्षेत्रातील 18 वर्षाखालील सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना समावेश ग्रामसभेत होतो. 18 आणि 21 वर्ष चुनाव में खड़ा होने के लिए. पंचायत समितीस आपल्या सभांचा कार्यकार वृत्तांत दर महिन्यांनी जिल्हा परिषदेस द्यावा लागतो. पंचायत समितीस आपल्या सभांचा कार्यवृत्तांत दर किती? 3 महिन्यांनी. 3 महिने IMP 3 महिन्यांनी द्यावे लागतो आहे ना. पंचायत समिती ही ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्यातील दुवा आहेत. 1961च्या कायद्यानुसार प्रत्येक तालुक्यातील एक पंचायत समिती असेल. पंचायत समितीची सदस्य संख्या त्या गटातील जिल्हा परिषद सदस्य संख्येच्या दुप्पट असते. महात्मा गांधी. तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला असतो? ग्रामसभेला. महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला असतो? ग्रामसभेला असतो. अच्छा. महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम अधिनियम. सुरुवात 15 ऑगस्ट 2007 नुसार. पुरस्कार 5 लाख रुपये. उद्देश लोकसहभागातून गाव पातळीवर विवाद सोडवणे. जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद उत्पन्न झाल्यास जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या बाबतीत वाद उत्पन्न झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसांच्या आत संबंधित दाद मागणे? 30 दिवसांच्या आत. 30 दिवस विभागीय आयुक्ताकडे. बरोबर. 30 दिवस विभागीय आयुक्ताकडे येईल. 30 दिवस विभागीय आयुक्ताकडे जाते. डिव्हिजनल ऑफिसर रहता है वो. 30 दिवस विभागीय आयुक्ताकडे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी संबंध वाद निर्माण झाल्यास संबंधितांना 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे दाद मागता येते. विभागीय आयुक्ताच्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याची असेल तर त्यांच्या निर्णयाच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील करता येते. अच्छा. राज्य शासनाकडे करायला लागेल. जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत. जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती? स्थायी समिती. जिल्हा परिषद कामकाज 10 समित्यांमार्फत चालवले जाते. स्थायी समिती ही मुख्य समिती आहे. सदस्य 14 असतात. अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष. स्थायी समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष असतात. सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी. सचिव कोण होते? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. कार्य दैनंदिन प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेणे. कामाचा आढावा घेणे. विषय समितीवर नियंत्रण ठेवणे व त्यांच्या कार्यात सुसूत्रता आणणे. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पास मान्यता स्थायी समिती. जिल्हा परिषद अर्थसंकल्पास मान्यता स्थायी समिती देते. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याकरिता भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात दुरुस्ती करण्यात आली? भारतीय घटनेच्या कोणत्या विभागाने? 9वा भाग 243 कलम 243 में करता है. 9वां भाग 243 में करता है.
73 घटना दुरुस्ती कायदा 1992 याने घटनेत भाग 9 समाविष्ट केला. त्याचे शीर्षक पंचायती असे असून त्यामध्ये कलम 243, 243 ओ यांचे समावेश आहे. 74 घटना दुरुस्ती शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. 74 घटना दुरुस्ती भाग 9A व अनुसूचित 12च्या घटनेत समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला आहे? 73 1992. 73 घटना दुरुस्ती 1990 नुसार पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे. लोकसभेत मंजूर 22 डिसेंबर 1992, राज्यसभेत 1992, राष्ट्रपती संमती 1993 एप्रिल मे, अंमलबजावणी 24 एप्रिल 1993, पंचायत राज दिन 24 एप्रिल. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात? जिल्हा परिषद 1965 1962. महाराष्ट्र जिल्हा परिषदांची स्थापना कोणत्या वर्षी केली? कायदा महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961. एकूण जिल्हा परिषद 34 आहे. 55 ते 85 सदस्य 55 ते 85 सदस्य. जिल्हा परिषद गटात 2 पंचायत समिती गण असतात, त्यामुळे पंचायत समिती सदस्यांची दुप्पट असते. ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? ग्रामसभेत कोणाचा समावेश होतो? प्रौढ स्त्रिया, प्रौढ पुरुष, 18 वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक मतदार. बरोबर आहे. बरेचपैकी सर्वच आहे भाई. 18 वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक आणि मतदार. बरोबर आहे. 2012 मध्ये मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 याचे नाव बदलून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 असे नाव करण्यात आले. प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान 4 सभा घेणे बंधनकारक. सरपंच किंवा उपसरपंच यांच्या अनुपस्थित ग्रामपंचायत सचिव म्हणजे ग्रामसेवक हा ग्रामसभा बोलावतो. ग्रामपंचायत समितीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायत गटविकास अधिकारी BDO असतात. BDO. पंचायत समिती सभापती सदस्यांकडून निवडतात. पंचायत समिती सभापती पंचायत समिती सदस्यांकडून निवडतात. पंचायत समिती सचिव गटविकास अधिकारी, पंचायत राज संस्था सचिव, ग्रामपंचायत ग्रामसेवक, पंचायत राज संस्था सचिव असे ग्रामपंचायत ग्रामसेवक, पंचायत समिती BDO, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी, डेप्युटी CEO. महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्था कधीपासून सुरू झाली? 1 मे 1962. 1 मे 1960. महाराष्ट्र राज्याची निर्मिती. जून 1960. वसंतराव नाईक समिती. मार्च 1961. नाईक समितीने त्रिस्तरीय पंचायत राज स्थापनेची शिफारस केली. 1 मे 1962. महाराष्ट्र तीन स्तरीय पंचायत राज अंमलात आले. महाराष्ट्र 9वे राज्य. राजस्थान पहिले राज्य. दुसरे आंध्र प्रदेश आहे. राज्यातील 3 स्तरीय पंचायत राज. ग्रामपंचायत गाव पातळीवर, पंचायत समिती तालुका पातळीवर, जिल्हा परिषद जिल्हा पातळीवर. जिल्हा परिषद सचिव मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती BDO, ग्रामपंचायत ग्रामसेवक. गावाच्या पोलीस पाटील कडून नियुक्त. गावाच्या पोलीस पाटील उपविभागीय अधिकारी. गावाच्या पोलीस पाटील उपविभागीय अधिकारी. गावाच्या पोलीस पाटील उपविभागात नियुक्त करतात. पोलीस पाटील उपविभागीय अधिकारीकडून नियुक्त करतात. गावाच्या पोलीस पाटील उपविभागीयकडून नियुक्त करतात. नियुक्त उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी. उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी. किमान 25-60 वर्ष जास्तीत जास्त. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. किमान 10वी उत्तर 9,000 प्रतिमान. तहसीलदार रजा मंजूर करतात. तहसीलदार. निलंबन प्रांताधिकारी. प्रांताधिकाऱ्याला उपविभागीय अधिकारी सुद्धा म्हणतात. विभागीय उपविभागीय अधिकारी. भारतीय राज्यघटनेतील पक्षांतर बंदीचे कसे संबंधित आहे? 10वी अनुसूची. पक्षांतर बंदी. 52 घटना दुरुस्ती 1985. 10वी अनुसूची कलम 102(2) व 191(2), 191(2) यांशी संबंधित असून ती 52 घटना दुरुस्ती कायदा 1985 अन्वये समाविष्ट करण्यात आली आहे. 10व्या अनुसूची अंतर्गत पक्षांतरच्या कारणावरून पात्रतेबाबत निर्णय राज्यसभेच्या बाबतीत सभापतीमार्फत तर लोकसभेच्या बाबतीत अध्यक्षामार्फत दिला जातो. 1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सभापती अध्यक्षांच्या याबाबतच्या निर्णयासह न्याय पुनरावलोकनाचे तत्त्व लागू आहे. 5 मे 2022 रोजी महाराष्ट्रातील 28 महानगरपालिका. जालना. 5 मे 2022 रोजी महाराष्ट्र 28वी इचलकरंजी स्थापना करण्यात आली. ते कोणत्या जिल्ह्यात आहे? ते कोल्हापूर जिल्ह्यात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आहे ना अभी जालना आहे. अभी जालना, इचलकरंजी जिल्हा, कोल्हापूर ही महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका आहे. 2023मध्ये जालना महानगरपालिका 29वी महानगरपालिका बनली आहे. भारतामध्ये 1688मध्ये मद्रास पहिली महानगरपालिका स्थापन करण्यात येते. कोलकाता मनपा 1876मध्ये, मुंबईमध्ये 1888 यांची स्थापना झाली. बृहन्मुंबई मनपा कायदा 1888 व उर्वरित मनपा महाराष्ट्रासाठी कायदा 1949 अस्तित्वात आहे. महाराष्ट्र स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी किती 50%? अभी चुनाव चल रहा है 50%. हर जगह महिला दिखेंगे तो 50% जागा राखीव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देणारे महाराष्ट्र हे 5वे राज्य ठरले. याच्या आधी भारतामध्ये महाराष्ट्र, बिहार, झारखंड, उत्तराखंड, मध्य प्रदेश, हिमाचल या राज्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% जागा राखीव ठेवल्यात. घटनेत स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 33% आरक्षण आहे. पंचायत राज पद्धती सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था म्हणजे पंचायत राजमध्ये सर्वोच्च स्तरावर सर्वोच्च जिल्हा परिषद येते. पंचायत राज जिल्हा परिषद येते. पंचायत समिती फर्स्ट नंबरवर जिल्हा परिषद. जिल्हा परिषद हा पंचायत राज अंतर्गत जिल्हा पातळीवरील किंवा उच्च पातळीवरील कार्यरत असणारा घटक असून त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीत या घटकास सर्वाधिक अधिकारी प्राप्त झाले. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 7 नुसार प्रत्येक जिल्ह्यास जिल्हा परिषद तरतूद करण्यात आली आहे. राज्यात सध्या 36 जिल्हे असून 34 जिल्हा परिषद असून मुंबई उपनगर अपवाद आहे. पंचायत क्षेत्र विस्तार कायदा पेसा. पंचायत क्षेत्र विस्तार कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? 1996. पेसा ॲक्ट. प्रोव्हिजन ऑफ एक्सटेन्शन 1996. पेसा ॲक्ट 1996. पेसा ॲक्ट 1960. पेसा कायदा अनुसूचित जमातीमधील लोकांशी संबंधित कायदा असतो. हा कायदा अनुसूचित जमातीमधील लोकांच्या प्रथा, परंपरा, संस्कृती यांच्या जतन, संवर्धन करण्यासाठी तयार करण्यात आलेला होता. पेसा कायदा हा 1996मध्ये 24 डिसेंबर रोजी सर्वप्रथम अस्तित्वात आला आहे. पंचायत राज हा विषय राज्यसूची दिला आहे. पंचायत राज हा विषय भारतातील राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये? पंचायत राज राज्यसूची काय? 7वी अनुसूची कलम 246 संबंधित आहे. 7व्या अनुसूचीमध्ये केंद्र व राज्य यांच्या अधिकारांच्या विभागणी वरील 3 सूची दिल्या आहेत. त्यामध्ये पंचायत राज हा विषय राज्यसूचीमध्ये येतो. भारतीय संविधानाच्या अनुसूचीमध्ये पंचायत राज संबंधी तरतुदी आहे. 7व्या अनुसूचीमध्ये ना भाई, काय में 7व्या अनुसूची में आएगा ना तो अबे 11वीं भाई, 11वीं पंचायत 11वीं 12वीं आते, 12वीं उसमें आता महानगरपालिका महानगरपालिका आहे ना 11वी येते. कोणती 11वी येते? 11वी 11वी अनुसूची कलम 243G संबंधित असून 73व्या घटना दुरुस्ती कायदा 1992 अन्वये समाविष्ट करण्यात आले. 11व्या अनुसूचीमध्ये पंचायतचे अधिकरण प्राधिकरण व जबाबदारी दिलेली आहे. त्यामध्ये अशा 29 बाबीची यादी 246 में ना 243 की बात हो रही है. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार ग्रामपंचायत राज्य शासनाला आहे. भाई ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. हे प्रश्न आहे आता. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 5 नुसार आणि भारतीय राज्यघटनेतील कलम 40 नुसार ग्रामपंचायतीच्या 1958 का यहाँ पे स्थापन करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 राज्यात 1 जून 1959 पासून लागू आहे. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण BDO का असता. गटविकास अधिकारी करतात नजीकचे नियंत्रण. प्रशासकीय बाबतीत गटविकास अधिकारी ग्रामसेवकावर नियंत्रण ठेवतात, तर गटविकास अधिकाऱ्यावर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी नियंत्रण ठेवतो. विस्तार अधिकाऱ्याच्या सल्ल्यावरून ग्रामसेवक गावात इतर योजनांची माहिती देतो व अंमलबजावणी करतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा नोकर असून तो चिटणीस म्हणजे सचिव म्हणून कार्य पाहतो. शासकीयदृष्ट्या ग्रामसेवक जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास खात्याच्या वर्ग 3 मधील सेवक असतो. पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश काय? लोकशाही विकेंद्रीकरण. बरोबर आहे. पंचायत राजचा मुख्य उद्देश सत्तेच्या विकेंद्रीकरणातून ग्रामीण भागाचा विकास करणे, भारतातील पंचायत राज व्यवस्थेत उद्दिष्ट तळागाळात लोकशाही निर्माण करणे व लोकांना त्यांच्या समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करण्याच्या दिशेने निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी शक्तीने विकेंद्रीकरण करणे आवश्यक आहे. ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती स्थायी समिती. जिल्हा परिषद स्थायी समिती सचिव कोण होते? उपमुख्य कार्यकारी अधिकारी, डेप्युटी CEO असते.
उपमुख्य कार्य जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समिती व या मुख्य समितीसह एकूण 10 समित्यांमार्फत चालवते. एकूण सदस्य 14, त्यापैकी 8 सदस्य जिल्हा परिषद सदस्यांमधून निवडून दिले जाते. त्यापैकी 2 सदस्य अनुसूचित जाती आणि जमातीचे असतात. स्थायी समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष आणि डेप्युटी सीईओ सीईओ राहते. नगरपालिकेच्या अध्यक्षास नगरपालिकाच्या अध्यक्ष नगराध्यक्ष नगरपालिका अध्यक्ष नगराध्यक्ष नगरपालिका अध्यक्ष नगराध्यक्ष नगरपालिका अध्यक्ष नगराध्यक्ष नगरपालिकेच्या प्रमुख अध्यक्षास नगराध्यक्ष म्हणतात. नगराध्यक्ष शहराचा पहिला नागरिक असतो. 10 मे 2016च्या राज्य मंत्रिमंडळ निर्णयानुसार महाराष्ट्रातील नगरपालिकेच्या नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांमधून म्हणजेच प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे जनतेकडून केली जाईल. 73 घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे? 21 वर्ष. 21 वर्ष ना भाई. 21 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती पंचायत निवडणुका लढवू शकते. हा सदस्य 5 वर्षासाठी निवडला जातो. ग्रामपंचायत सदस्य संख्या 7 ते 17. ग्रामपंचायत सदस्य संख्या 7 ते 17. कमीत ते कमी आणि जास्तीत जास्त इतकी 7 ते 17. ग्रामपंचायत सदस्य संख्या गावाच्या लोकसंख्येवर निर्धारित केली जाते. ग्रामपंचायतीमध्ये किमान 7 आणि कमाल 17 संख्या असतात आणि त्यांना पंच असे म्हणतात. पंचांची निवड गावातील पात्र मतदार प्रत्यक्षपणे करतात. ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य ग्रामसभा आयोजित करणे सरपंच. ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य सरपंचाचे असतात. ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य सरपंचाचे असतात. ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य सरपंचाचे ग्रामसभा सरपंच आयोजित करतो. सरपंच ग्रामसभेचे अध्यक्ष असतो. सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच किंवा सदस्य ग्रामसभेचे अध्यक्ष असतात. ग्रामसभेचा परीक्षा प्रमुख. ग्रामसभा कलम 243 अध्यक्ष सरपंच सचिव ग्रामसेवक. वार्षिक ग्रामसभा 4 घेणं गरजेचं आहे. घनपूर्ती 15% मतदार किंवा 100. ग्रामसभेची कार्यकारी समिती ग्रामपंचायत. महाराष्ट्रातील पंचायत राज सभेचे 3 प्रकार त्रिस्तरीय आहे. महाराष्ट्रातील 3 स्तरीय ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आहे. महाराष्ट्रात 3 स्तरीय ग्रामपंचायत असावी अशी शिफारस वसंतराव नाईक समितीने दिली होती. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? त्रिस्तरीय अशोक त्रिस्तरीय बलवंतराय मेहता समिती. मोस्ट एमपी बलवंतराय मेहता समिती. 1957 बलवंतराय मेहता समिती. त्रिस्तरीय पंचायत राज 1977 अशोक मेहता समिती. 2 स्तरीय पंचायत राज वरील दोन्ही समित्या केंद्र सरकारच्या होत्या. महाराष्ट्र राज्याच्या पंचायत राजबद्दलच्या समित्या वसंतराव नाईक समिती 1960, बाबूराव काळे पाटील समिती आणि बोंगिलवार समिती. राज्याच्या सर्वोच्च समित्यांनी त्रिस्तरीय पंचायत शिफारस केली. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार चालतो? वसंतराव नाईक समिती 1960. नाईक समितीचा अहवाल 1961 आला होता. 1961 अहवाल आला होता. जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा 1962. या कायद्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कारभार चालतो. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. मुंबई ग्रामपंचायत कायद्याला आता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम असे म्हणतात. 2012 या 2011 मध्ये केलेला आहे. महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार मुख्यमंत्री याला असतो. महानगरपालिकेचे आयुक्त कधी बोलवून टाकते त्याला मुख्यमंत्री बोलवून टाकते बाई. नियमित बदलीशिवाय राज्य शासन मनपा आयुक्ताला कधी परत बोलवू शकते. तसेच मनपा सदस्यांनी 508 बहुमताने आयुक्तांना काढून टाकण्याचा ठराव संमत केल्यास राज्य सरकार परत बोलवू शकते. निवड UPSC नियुक्ती राज्य शासन. निलंबन राज्य शासन करते. पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर अवलंबून आहे? विकेंद्रीकरण. पंचायत राज प्रणाली विकेंद्रीकरण तत्वावर आधारित आहे. विकेंद्रीकरण म्हणजे राज्य व केंद्र सरकारचे असलेल्या सत्तेचे स्थानिक पातळीवर केलेले हस्तांतरण होय. अनेक परवानग्या, कामे, अधिकारी, निर्णय आता ग्रामपंचायत स्तरावर घेतले जाते. केंद्रीकरण म्हणजे स्थानिक अधिकार वरच्या पातळीवर घेणे होय. पाणी पंचायत. विलासराव साळुंखे पाणी पंचायत. विलासराव साळुंखे
पाणी पंचायत विलासराव साळुंखे, पाणी पंचायत विलासराव साळुंखे, पाणी पंचायत विलासराव साळुंखे, पाणी पंचायत विलासराव साळुंखे. विलासराव साळुंखे यांनी पाण्याचे समान वाटप व्हावे म्हणून 30 वर्ष संघर्ष केला. बापरे, 30 वर्ष, इसकी माँ की अमृत अभी नहीं आया है ना. त्यांनी केलेला प्रयोग नायगाव पॅटर्न म्हणून ओळखला जातो. विलासराव साळुंखे, पाणी पंचायत नायगाव पॅटर्न. नायगाव सुरुवात 2016. आमिर खानने केली पाणी पंचायत स्पर्धा, सत्यमेव जयते वॉटर कप. कार्यक्षेत्र महाराष्ट्र दुष्काळी भाग. पाणी पंचायत विलासराव साळुंखे, पाणी फाउंडेशन आमिर खान. MG नरेगा महात्मा गांधी के नाम से महात्मा गांधी नेशनल रूरल, अभी BVG रामजी आगे नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. या योजनेचे नाव बदलून आता MG नरेगा केले आहे. अब VBG रामजी योजना आ गई है. VBG रामजी योजना. V म्हणजे विकसित भारत. गॅरंटी फॉर रोजगार. अँड आजीविका मिशन. ग्रामीण. आजीविका मिशन ग्रामीण येते. विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन. 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 विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार एंड आजीविका मिशन. VBG रामजी योजना आ गई है भाई. उसमें 125 दिन का गारंटी दिया गया है. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कौन है? रोजगार हमी योजने विसप आगे. रोजगार हमी योजना विसप आगे. आर्टिकल 41 के अंदर में सब कार्यक्रम हो रहा है. आर्टिकल 41 में अंदर काम हो रहा है. रोजगार हमी योजनेच्या विसप आगे 1972 साली राज्यात मोठा दुष्काळ पडला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी विसप आगे यांनी रोजगार हमी योजना संकल्पना मांडली. कामाच्या बदल्यात लोकांना धान्य वाटले जाईल. विसप आगे ते तेव्हा विधान परिषदेचे अध्यक्ष होते. विसप आगे त्यांनी सर्वाधिक काळ 18 वर्षे विधान परिषद अध्यक्षपद भूषवले. बापरे, त्यांचे पुस्तक काम करण्याचा हक्क. केंद्र सरकारने त्याची ही योजना स्वीकारली. तलाठ्याची नेमणूक भाई जिल्हाधिकारी. बरोबर, तलाठ्याची नेमणूक जिल्हाधिकारी. तहसीलदार हे ठेवते त्याच्यावर. तलाठ्याची नेमणूक जिल्हाधिकारी. नियंत्रण मंडलाधिकारी किंवा तहसीलदार. कायदा जमीन वसूल अधिनियम 1966. गावे नमुने 21 प्रकार. कार्यालय सजा. महाराष्ट्रातील पंचायत राजच्या अधिक आकृतीबंध. महाराष्ट्र पंचायत राजच्या आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती समिती नेमली? वसंतराव नाईक. 1960 मध्ये मुंबई राज्याचे विभाजन झाले. पंचायत राजचे नियोजन करण्यासाठी 1960 साली वसंतराव नाईक समिती नेमण्यात आली. वसंतराव समितीने त्रिस्तरीय पंचायत राजची समिती शिफारस केली. 1960 मध्ये वसंतराव नाईक समिती. 1970 मध्ये लना बोंगेरवार समिती. 1980 मध्ये बाबूराव काळे समिती. 1984 PB पाटील समिती. आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या किती सभा घेणे? 4 सभा घेणे बहुत महत्त्वाचे आहे. आर्थिक वर्षात ग्रामपंचायत किमान 4 सभा घेणे आवश्यक असते. कमाल किती सभा असाव्यात यावर बंधन नाही. आधी किमान 6 ग्रामसभा असण्याची तरतूद होती. एका वर्षात ग्रामसभेच्या किती 4 सभा होणे? एका वर्षात ग्रामपंचायतीच्या 12 सभा होणे. एका वर्षात ग्रामपंचायतीच्या 12. एका वर्षात ग्रामसभेच्या 4 सभा. एका वर्षात ग्रामपंचायत किमान 12 सभा होतात. किमान तर 12 होतात, पण 4 सभा होणे गरजेचे आहे. ग्रामसभेचे सदस्य गावातील सर्व मतदार असतात. ग्रामपंचायती सदस्य हे ग्रामपंचायतीच्या बैठकीला हजर असतात. ग्रामपंचायत ही ग्रामसभेची कार्यकारिणी असतात. ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय अधिकारी. ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक असतो. प्रशासकीय अधिकारी हाच असतो, ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक असतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी असतो. तसेच तो ग्रामपंचायत व ग्रामसभेचा सचिव असतो. पदाधिकारी हे लोकनियुक्त असतात, तर प्रशासकीय अधिकारी स्पर्धा परीक्षेत निवडले जातात. पंचायत राज संस्था सचिव प्रशासकीय अधिकारी. ग्रामपंचायतचा ग्रामसेवक असतो. पंचायत समिती BDO असतो. जिल्हा परिषद डेप्युटी CEO सचिव डेप्युटी CEO सचिव असतो. पण प्रशासकीय प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? CEO असतो. अशा प्रशासकीय अधिकारी CEO असतो. परिषदेत लक्षात ठेवा. व्यक्ती प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी. निवड स्पर्धा जनतेकडून. प्रशासकीय अधिकारी कालावधी साधारण 3 वर्षांनंतर बदली होते. साधारण 5 वर्षांनंतर निवडणूक होते. 3 वर्ष काही असताना कार्यकाळ निवृत्तीपर्यंत ठराविक मुदतीपर्यंत. उदाहरणार्थ ग्रामसेवक BDO इतर अधिकारी सरपंच पंचायत समिती इतर पंचायत सभापती इतर सदस्य.
खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलाचे नाही? पोलीस पाटलाचे काम कोणते नाही? गावामध्ये बंदोबस्त राखणे, बरोबर आहे. पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची खबर देणे, सराईत गुन्ह्यांवर नजर ठेवणे, गुन्ह्यांवर योग्य शासन, अभे हा तर चुकी आहे. गुन्ह्यांवर योग्य शासन करणे हा नाही आहे. पहिल्या 3 पर्यायांतील कामे योग्य आहेत, परंतु प्रश्न नीट वाचल्यास सहज लक्षात येते की गुन्हेगारांना शासन करणे हे न्यायालयाचे काम आहे. गावात कायदा सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांची खबर पोलीस स्थानकाला देणे, गुन्ह्यास आळा घालणे, रोगराई, नैसर्गिक आपत्ती, माहिती वरिष्ठांना देणे, कोतवालच्या मदतीने गावात शांतता राखणे, खेडेगावात जन्म-मृत्यूची दर, ग्रामसेवक. मोस्ट IMP. खेडेगावात जन्म-मृत्यूची नोंद ग्रामसेवक करते. खेडेगावात जन्म-मृत्यूची नोंद ग्रामसेवक करते. ग्रामसेवक हा जन्म-मृत्यू नोंद ठेवतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायत सचिव असतो. ग्रामसेवकाची कामे जन्म-मृत्यू नोंद ठेवणे, विवाहाची नोंद ठेवणे, गावातील बालविवाह थांबवणे, ग्रामपंचायतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, पाणीपट्टा, घरपट्टी, करमणूक इत्यादी अंमलबजावणी करणे, शासकीय योजनांची माहिती देणे, ग्रामनिधी सांभाळणे. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी. प्रशासनाचा प्रमुख हा असतो मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेचा प्रशासनिक प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. मुख्य कार्यकारी अधिकारी CEO हा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो. CEO म्हणजे IAS अधिकारी. परीक्षेत गडबडू नका. जिल्हा परिषदचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य निवडला जातो. जिल्हा परिषद प्रशासकीय प्रमुख IAS राज्यस्तरीय नियुक्त. जिल्हा परिषद सचिव डेप्युटी CEO राज्य सरकार नियुक्त. ग्रामपंचायत अंदाजपत्रक कोण मान्यता देते? ग्रामपंचायत अंदाजपत्रक पंचायत समिती येते. पंचायत समिती येते ना. ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता? पंचायत समिती असते. पंचायत समिती. अर्थसंकल्प सरपंच बनवतो. ग्रामसभा ग्रामपंचायत समोर सरपंच मांडतो. दरवर्षी 31 डिसेंबरपूर्वी पंचायत समिती समोर मांडतात. पंचायत समिती 2 महिन्यात मान्यता देते अथवा दुरुस्ती सुचवते. महाराष्ट्रात तंटामुक्ती अभियान कधीपासून सुरू झाले? 15 ऑगस्ट 2007. 15 ऑगस्ट 2007 पासून. 15 ऑगस्ट 2007. 15 ऑगस्ट 2007. तंटामुक्त गाव. 15 ऑगस्ट 2007. 15 ऑगस्ट 2007 रोजी राज्यात तंटामुक्त गाव अभियान चालू आहे. या अभियानाची संकल्पना R. पाटील यांनी मांडली. या अभियानाला महात्मा गांधी यांचे नाव देण्यात आले आहे. या गावातील लहान मोठे वाद गावातच मिटवावे, त्यातून गावात शांती राहील व पोलिसांवरील ताण कमी होईल असा उद्देश होता. गंभीर गुन्हे उदाहरण खून, बलात्कार, दरोडा यासारखे तंटे मात्र मिटवले शकत नाही. तंटामुक्त अभियानाचे अध्यक्ष ग्रामसभा निवडते. गावातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना सदस्य म्हणून नेमले जाते. दरवर्षी तंटामुक्त गावांना पुरस्कार दिला जातो. खालीलपैकी योग्य विधान निवडा म्हणजे 2, 3, 4 बरोबर आहे. GV राव समिती आरोग्य मंत्रालय. अबे GV राव की माँ की GV राव तो उसकी समिती. GV राव समिती ग्राम विकास मंत्रालयाने स्थापन केली होती. ग्राम विकास मंत्रालय. GV राव समिती ग्राम विकास मंत्रालय. GV राव समितीची स्थापना 1985 मध्ये झाली आहे. बरोबर आहे. या समितीने वेगवेगळ्या पंचायत राज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती. या समितीने स्थानिक नियोजन विकास कामामध्ये पंचायती राज संस्थेला प्रमुख भूमिका देण्यात आली होती. बरोबर आहे. सिर्फ ये गलत है. फर्स्ट नंबर इज द रॉंग आन्सर. GV राव समिती विकास मंत्रालयाद्वारे स्थापित केली होती. इतर संस्था आरोग्य मंत्रालयाने स्थापन केलेल्या पंचायत राज पद्धतीची समिती अमृत कौर समिती. 1957 बलवंतराय मेहता समिती. 1977 अशोक रेता समिती. GV राव समिती. 1985 1986 सिंघवी समिती. LM सिंघवी समिती. पोलीस हा विचार राज्यसूचीतला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यसूची व संवर्धित सूची आहेत. यामध्ये संवर्धित सूची ही ऑस्ट्रेलिया पद्धतीकडून स्वीकारण्यात आली आहे. केंद्र सूचीतील एकूण विषयांपैकी संख्या ही 100 आहे, तर राज्यसूचीतील 61 आहे, तर संवर्धितमध्ये 52 आहेत. भारतातील राज्यघटनेतील 8वी अनुसूची शेड्यूल कास्ट काय केली आहे? 8वी भाषा केली आहे. 8वी अधिकृत भाषा आहे. 8वी अधिकृत भाषा. 8वी अनुसूची कलम 344 1 आणि 351 संबंधित आहे. 8व्या अनुसूचीमध्ये घटनेने मान्यता दिलेली भाषांना यादी आहेत. मूळ घटनेत अशा 14 भाषा होत्या. सध्या एकूण 22 भाषा आहे.
भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये एकूण किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहे? 28 आहे भाई, 28 और 8 आहे अभी. राज्य पुनर्रचना आयोग 1947 आयोग आणि फैजल अली कमिशन पाक आयोग. फैजल अली कमिशनचा पाक आयोग म्हणतात 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली होती. 14 थे भाई. उस समय में भाई 1950 14 बने थे. अभी 28 अभी है. भारतीय राज्यघटनेच्या पुढील भाई कोणता विषय हा राज्यसूचीमध्ये येत नाही? पोलीस येते, परराष्ट्र व्यवहार नाही येत भाई, हा चुकीचा आहे. राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टात 3 अनुसूचींचा उल्लेख केलेला आहे. ज्या सूचीमध्ये राज्यसूचीमध्ये 61 विषय आहेत. मूळ घटनेत 66 होते. वरील पर्यायांपैकी परराष्ट्र व्यवहार हा विषय राज्यसूचीमध्ये येत नसून तो केंद्र सूचीमध्ये येतो. बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राज्य? 22 भाषांना आहे. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूची अधिकृत भाषा संबंधी आहे. मूळ घटनेत 14 भाषा होत्या, सध्या 22 भाषा आहे. 8वी अनुसूची कलम 344 1 आणि 351 8वी अनुसूची 344 1 और 351 ए नुसार हे आहे.